रामकृष्ण पोटरे सराव करतो शाहूपुरीला उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील यांचा पट्टा जन्मभूमी पिंपळवाडी तालुका कर्जत पण आज टक्कर आहे बंटी कुमारशी कर्नाटक बेळगाव कोल्हापूर फार मोठं नाव घराणा सगळा माळकरी घराणा रामकृष्णचा आज संजय अप्पा पोटरे त्याचे पिताश्री सुद्धा कुस्ती मैदानासाठी हजर आहे. सगळ्यांच्या नजरा आता कुस्तीकडे लागलेल्या आहे. रामकृष्ण या भागातला या परिसरातला या शिवदरीचा पैलवान आजोबा जपून तुम्ही शबाज आहे. दोघांचं वजन आहे 250 किलो. बोरकर वस्ता थोडं जपू. ऑल इंडिया चॅम्पियन प्रवींद्र घोले पाटील बोरकर वस्ता 1 मिनिट जातात. हो यानंतर नवा मनोरंजन कुस्ती. तुम्ही सगळेजण उत्सुक आहात, आतुर आहात पाहण्यासाठी. त्या देवा थापाला त्याची कुस्ती पाहण्यासाठी. गव्हर्नमेंट कोटिपदा रमेश आबा तोरडमल यांची वस्ता आणि शिष्याची भेट झाली. पंच म्हणून राहुल मांडगे त्या कुस्तीला. आणि कोण राहुल? पलीकड पोटरी पैलवान आक्रमक झालेला हप्ते काही घडू शकते. ताकद अफाट आहे त्या रामकृष्ण सुद्धा. रामकृष्ण पोटरे हप्ते बांधण्याच्या प्रयत्नात आहे, पण त्या बंटी कुमारनं समोरून चड्डी पकडलेली आणि पंचाचा निर्णय आणि कब्जा घेतला रामकृष्णनं. आजचं कुस्तीचं मैदान लाईव्ह करताय आयुबाई सिंग करमाळा कोत्रेगावचे सुपुत्र जाधव सर. ह्यानंतर फायनल घ्यायची का नंतर घ्यायची? हा या दोन्ही खेळाडूपेक्षा वयोमानानुसार बोरकर वाजतात फास्ट वाटतंय. हो मोठं वासातला आता करंट टाकायचा. माझी विनंती लय पुढे जाऊ नका. तर घरचे म्हणतील कशाला करता पुढे करायला. 80 वय कोण म्हणतंय म्हातारा झालं. या 80 वयात ते ज्या स्पीडने चालते अतिशय छान. आता 80 वर्ष जगा सुद्धा नाही पोरं. 50च्या आतच चालले. जुनं खाल्लेले. हा जुनं ते सोनं खात नाही नव्याला कोण. बागुत सर बोरकर वस्तात रमेश आवांची देखील वस्तात आहे. वाव. ईश्वर वाजतात. गुरु आणि शिष्याची आज भेट झाली घ्यायची. आणि रमेश आबांचा आनंद आज खऱ्या अर्थानं यंत्रामध्ये मावताना दिसत आहे. रमेश आबा तोरणवाड. किरण इकडे या. पंचांकडे या. किरण तिकडे मानेवरती पायाचा घोटला. देवा तिरवाळा. हीच खासियत हिंदकेसरी मारुती मानेची. खासबागच्या कुस्ती मैदानामध्ये 6 मार्च 1965 मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकरांना याच घोटण्यावरती चितपट मारलं हिंदकेसरी मारुती मानेनं. भागवत सर बोला. यानंतर ते थापाची कुस्ती. हा देवाला बोलवून देवाचं स्वागत करू आपण. सगळ्यांनी दर्शन घेऊया देवाचं. देव आहे. ए देवाचा लोक देवा थापा. देवा जाधव सर जाताना नगरकडे घेऊन जावा आता. विजय काकांना सांगणार त्याला एक हेलिकॉप्टर बक्षीस द्या. आता लय त्रास होतो इकडे यायला. देवा थापा आत या. आणि रामकृष्णाला घोटणा ठेवलेला आहे. बघूया कोण पराक्रम करतो या कुस्ती. राजमुद्रा केसरी गटा कोणाच्या खांद्यावरती विराजमान होणार बघूया आपण.
पैलवान राहुल मांडगे शिवराय केसरी किताबाचा मानकरी आखाड्यावरती गदा घेऊन फिरायला आलेला. हजारोच्या साक्षीनं फैस लावणार. राजमुद्रा केसरी किताबाचा मानकरी कोण ठरणार? थोड्याच वेळामध्ये फैसला आणि घोषणा. रामकृष्णाचा घोषणा. हो, त्यांना पण 100 किलोचा बोजा उचलायचा आहे. ते तरी सोपं आहे का? पण हे करू शकतो फक्त पैलवान. फायनलची कुस्ती होणार आहे 5 मिनिटात ते 10 मिनिट लगेच घ्यायची. थापा थांब थोडं. आता फायनलची कुस्ती घेणार. वा, आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रामकृष्ण कोटरे सुंदर कुस्ती करून विजय झाला.